नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर भर देणार आहोत. तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील सुधारित पीक विमा योजनेवरून निर्माण झालेला वाद. ॲग्रोवनच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतींच्या आधारे आपण या प्रकरणातील दावे, प्रतिदावे आणि वस्तुस्थिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोणतीही बाजू न घेता केवळ डेटा आणि फॅक्ट्सच्या आधारे आपण हे पाहणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. हे विश्लेषण आपण 5 सोप्या भागांमध्ये विभागलं आहे. पहिला भाग म्हणजे सुधारित पीक विमा योजना, दुसरा शेतकरी आणि नवीन नियम, तिसरा हवामान बदल आणि बजेट, चौथा भरपाईला होणारा विलंब आणि पाचवा किसान सभेचा इशारा. तर भाग 1 सुधारित पीक विमा योजना. यात नेमकं काय बदललंय ते पाहूया. इथला फरक अगदी स्पष्ट आहे. स्रोतानुसार आधीचा जो बीड पॅटर्न होता त्याचं सगळीकडे कौतुक व्हायचं, कारण तिथे शेतकऱ्यांना फक्त ₹1 प्रीमियम भरावा लागायचा. पण आताच्या नवीन नियमानुसार हाच प्रीमियम 2% चक्क 5% गेलाय. विचार करा, केवळ ₹1 थेट 5%पर्यंतची ही वाढ. टीकाकारांच्या मते हा अचानक आलेला मोठा आर्थिक भार आहे, जो शेतकऱ्यांच्या माथी मारला गेलाय. आता वळूया भाग 2 कडे, शेतकरी विरुद्ध नवीन नियम. इथलं गणित थोडं समजून घेण्यासारखं आहे. एकीकडे प्रीमियम तर वाढलाच आहे, पण टीकाकारांचा असा दावा आहे की शेतकऱ्यांना मिळणारं संरक्षण मात्र कमी झालंय. जुन्या योजनेत जे रिस्क कव्हरेज किंवा जोखीम संरक्षण 80 ते 90% मिळायचं, ते आता नवीन नियमानुसार थेट 70% आणून ठेवलंय. म्हणजेच जास्त पैसे मोजून कमी सुरक्षा, हाच शेतकऱ्यांचा असंतोषाचा मुख्य मुद्दा बनला आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय झालाय? तर हा आकडा पहा. तब्बल 90%. स्रोताने दिलेला हा आकडा खरोखरच धक्कादायक आहे. या जाचक अटींमुळे राज्यातील सुमारे 90% शेतकऱ्यांनी यावर्षी विमा योजनेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय, असा दावा इथे केला गेलाय. सहभागातील ही इतकी मोठी घसरण म्हणजे सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे, असं टीकाकार स्पष्टपणे म्हणतात. ज्यावेळी शेतकऱ्यांना या संरक्षणाची सर्वात जास्त गरज असते, नेमक्या त्याच वेळी ते या योजनेकडे पाठ फिरवतायत, हे धोरणात्मक पातळीवर मोठं अपयश मानलं जाते. पुढे जाऊया भाग 3 कडे, हवामान बदल आणि बजेटची स्थिती. किसान सभेने यावर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. त्यांच्या मते हवामान बदलाचे आणि अतिवृष्टीचे धोके आजकाल खूप वाढलेत. पण असं असूनही ताज्या कृषी अर्थसंकल्पात पीक विम्यासाठी जी तरतूद केली गेली आहे, ती गेल्या 8 वर्षांतील सर्वात कमी तरतूद आहे. संकटं वाढत असताना निधी मात्र कमी का, असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय. यातला विरोधाभास पहा. खुद्द मुख्यमंत्री आणि प्रशासन मान्य करतायत की अल निनोचा प्रभाव आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतीला धोका वाढलाय. पण जर धोका वाढलाय तर विम्याची तरतूद वाढायला हवी होती ना. पण टीकाकारांच्या मते प्रत्यक्षात ती कमी केली गेलीये. संकटाची जाणीव आणि त्यासाठीची आर्थिक तयारी, या 2 गोष्टींमध्ये मोठा ताळमेळ नसल्याचं इथे दिसून येतं. भाग 4 नुकसान भरपाईला होणारा विलंब. आता या विलंबाबाबत प्रशासनाची म्हणजेच कृषी विभागाची काय बाजू आहे ते पाहूया. त्यांचं म्हणणं असं आहे की सुमारे 40 ते 50% क्षेत्रांमध्ये पीक कापणी प्रयोग अद्याप पूर्ण व्हायचे आहेत आणि सरकारी नियमानुसार जोपर्यंत हे प्रयोग पूर्ण होत नाहीत तोपर्यंत भरपाईचा निधी वाटता येत नाही. हेच या विलंब मागचं प्रमुख तांत्रिक कारण असल्याचं विभाग सांगतो. पण अर्थातच टीकाकार हे कारण मानायला अजिबात तयार नाहीत. त्यांच्या मते ही केवळ वेळ काढूपणा करण्याची सरकारी पद्धत आहे. आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय, अशा कडक शब्दात त्यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत. अतिवृष्टीची मदत असो, कर्जमाफी असो वा आताचा पीक विमा, सरकार नेहमीच अशी दिरंगाई करतं, असा गंभीर आरोप या स्रोतामध्ये करण्यात आलाय. आणि आता शेवटचा भाग 5 किसान सभेचा इशारा. किसान सभेच्या मागण्या अतिशय स्पष्ट आहेत. पहिली मागणी, विधानसभेत दिलेली आश्वासने सरकारने त्वरित पूर्ण करावीत. दुसरी, प्रलंबित विम्याचा पैसा कोणत्याही विलंबाविना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे अल निनो सारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी ती जुनी शेतकरी हिताची ₹1 प्रीमियम असलेली योजना पुन्हा लागू करण्यात यावी. जर या मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर काय? स्रोतामध्ये एक आक्रमक कृती आराखडा दिलाय. सगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र करून रस्त्यावर उतरून भव्य आंदोलनं उभी करण्याचा आणि सरकारवर प्रचंड दबाव आणण्याचा हा थेट इशारा आहे.
या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत कळीचा प्रश्न उरतो. एकीकडे बदलणारी सरकारी धोरणं आणि दुसरीकडे हवामान बदलामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी. या दोघांमध्ये जर सुवर्णमध्य सापडला नाही तर राज्याच्या शेतीचं भवितव्य काय असेल? अत्यंत टोकाच्या या वातावरणात आर्थिक धोरण आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व यांचा मेळ कसा बसेल? हा असा प्रश्न आहे ज्यावर सर्वांनीच खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या विश्लेषणामध्ये सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.